नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन बुल डायरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 15 डिसेंबर 2024 आणि आज आपण कापूस बाजारभावाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, गेल्या 8 दिवसापासून कापूस जो आहे रेट उतरतोय. परंतु जो लोकलमध्ये जो रेट आहे, हा रेट फक्त 200 ते 250 रुपये पर्यंत उतरला आहे. आणि जर इकडं आपण गठणचं मार्केट पाहिलं, तर गठण मार्केटमध्ये मात्र मंदी जास्त प्रमाणात झाली. कारण जवळ-जवळ 54,500 रुपयांचा जो भाव होता, तो आज अगदी येऊन टेकलाय 53,600 53,700 म्हणजे परत 800-900 रुपयांची मंदी किंवा 800-900 रुपये भाव हा कमी झालाय. मग आता येणारा काळ हा कसा असेल याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आणि सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करायचं म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी 2 टार्गेट दिले होते, जे की ICHS होते. म्हणजे ते टार्गेट सुद्धा जवळ-जवळ त्या टार्गेटपर्यंत मार्केट येत असतं. परंतु गेल्या 2 महिन्यापासून जी तेजी आणि मंदी ही दोन्ही एका प्रमाणात येते. एकतर तेजी जी येते ही खूप लवकर येते आणि लवकर संपते आणि मंदी जी आहे ही हळू-हळू येते आणि हळू परत संपून जाते. पण या तेजी आणि मंदीमध्ये 2 गोष्टी घडतायत. एक, गठण जास्त प्रमाणात उतरते आणि लोकल भाव जे आहेत हे कमी प्रमाणात उतरतील. तर आत्ताची जी मंदी आहे, या आत्ताच्या मंदीमध्ये थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. तर ते काय झालंय, तर काय होतंय, की या 2-3 दिवसामध्ये खरेदी जी आहे, लोकल खरेदी जवळ-जवळ ठप्प पडली आहे. आता जो रेट आपल्याला ₹6,500 पर्यंत जात होता, तो आजच्या कंडिशनला पहा जवळ-जवळ ₹5,500 पर्यंत आलाय. म्हणजे फरदड कापूस असेल किंवा खराब कापूस असेल तो कापूस आणि फरदडमध्ये जर थोडासा चांगला असेल तर मॅक्सिमम ₹6,000. याच्या पलीकडे कापूस सध्या खरेदी होत नाहीये. त्यानंतर जो खूप चांगला कापूस आहे तो 6,800, 6,900 फार तर ₹7,000 आणि जर सौदे बाजार असेल तर 7,600 हा रेट. मग या रेटमध्ये आणि या रेटमध्ये तफावत तरी सुद्धा पाहायला मिळते. इकडे जवळ-जवळ 800-900 रुपयापर्यंत भाव उतरलेत आणि इकडे मात्र फक्त 200 ते 300 रुपयापर्यंत रेट उतरलेत. मग आता येणारी संधी काय आहे? तर लक्षात ठेवा, कधीही ज्यावेळेस मंदी जास्त प्रमाणात तयार होते, त्याच्यानंतर तेजी खूप मोठ्या प्रमाणात उसळत असते. याचं कारण आहे. एक तर पहिली गोष्ट, जो आयात केलेला कापूस आहे किंवा जे आयात केलेलं गठण आहे, हे वापर चालू आहे. 100% वापरण्यात येत आहे. त्यानंतर तयार झालेला कापूस याच्यामध्ये 40% एक्सपोर्ट होतोय. जर कापूस एक्सपोर्ट होतोय, तर मग आपल्याला भिण्याची काहीही कारण नाहीये. त्यानंतर जी तेजी आणि मंदी दिसते, म्हणजे तेजी आणि मंदीमध्ये सुद्धा तफावत आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की ही क्षणिक मंदी आहे, थोड्याफार वेळापुरती आहे. ही एकदा संपली, की जशी-जशी मागणी वाढणार तसं-तसं मार्केट उचलणार. कारण आता जवळपास महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी जवळ-जवळ 60%, 65% किंवा 70% म्हणा, कापूस जो आहे संपलेला आहे आणि पुढचा जो काळ आहे, ज्या कालावधीमध्ये डिमांड जास्त वाढते, त्यावेळेस मात्र सप्लाय हा कमी पडणार आहे आणि त्यावेळेस जो आयात केलेला कापूस आहे, जो आयात केलेलं गठण आहे, हे सुद्धा कमी पडण्याची शक्यता आहे. कारण गेल्या 4 वर्षापासून मागचा जर तुम्ही एक एनालिटिक्स जर पाहिला, तर प्रत्येक वर्षी कापूस गठण आयात करण्याचं एक स्टॉक तेवढंच आहे. परंतु वापरण्याचा जो स्टॉक आहे, हा वर्षानुवर्षे वाढत चाललाय. त्याच्यामध्ये जवळ-जवळ 8% 9% वाढ होते. त्यामुळं हा आयात केलेला गठण जे आहे, हे जास्त पुरेल असं वाटत नाही. त्यासोबतच जो कापूस येतोय, हा येणारा कापूस सुद्धा फार जास्त टिकणार नाही. त्यामुळं त्याला रेट सुद्धा चांगल्या प्रमाणात वाढणार आहे. फक्त होणार काय आहे, तर जे तुम्हाला साधारणतः 30 डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला आठवडा जो अंदाज तुम्हाला दिलाय, तर तो अंदाज थोडासा 10 ते 15 दिवस लांबणीच्या तयारीवर दिसतोय. कारण जी मंदी आली, ती मंदी आणखी काही 6-7 दिवस तरी थांबण्याचा एक अंदाज आहे. 6-7 दिवस थांबेल आणि त्याच्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये तेजी यायला सुरुवात होईल. आणि ज्या ज्या प्रमाणात सध्या कापूस संपत आलाय, तर अशा परिस्थितीत कापूस जो आहे अजून जास्त वाढण्याची शक्यता आहे. आता याच्यापुढे कापूस गठण आयात होतील असं वाटत नाही. कारण प्रत्येक देशामध्ये रेट जे आहेत वाढत चाललेले आहेत. एक आपलाच देश आहे जिथं फार जास्त रेट वाढत नाहीयेत. परंतु वाढत जरी नसले, परंतु कमी मात्रात होत नाहीयेत. त्यामुळं फक्त रेट जे आहेत स्टेबल आहेत, पण वाढणार आहेत हे नक्की. त्याच्यासाठी वाट पाहायची आपल्याला जानेवारी आणि फेब्रुवारी आणि याच्याही पलीकडं मार्च, एप्रिल या 2 महिन्यामध्ये उच्चांकी दर गाठणार आहे कापूसमध्ये. कारण त्यावेळेस कोणताही कापूस नसणार आहे आणि आयात केलेला जो गठण आहे, हा पुरणार नाही. त्यामुळं तेजी जी आहे लवकर येते
सध्याच्या मंदीच्या परिस्थितीमध्ये कापूस विक्री कोणीही करायचं नाहीये. कितीही अडचण असेल 10 किलो, 50 किलो, 1 क्विंटल याच्या पलीकडे कापूस घेऊन जाऊ नका. कारण बराच वेळा काय होतं, की एक व्यापारिकदृष्ट्या मार्केट पाडलं सुद्धा जातं. आता हे गठण पडलेलं आहे हे आपल्याला समजतंय त्यामुळे रेटही उतरलेत. परंतु गठण उतरलं म्हणजे ते चढणार नाही असं पण नाही. ते परत चढतं. कारण हे ग्लोबल मार्केट आहे. ग्लोबल मार्केट 4 दिवस खाली येतं तर 8 दिवस वर पण जातात. त्यामुळं मार्केटची काळजी करू नका. ज्या पद्धतीत गठण मार्केट उचलेल त्या प्रमाणात आपल्याला विक्रीची व्यवस्था करायची आहे. या मार्केटवर जास्त भर देऊ नका. कधीही तुम्ही गठण मार्केट पहा. गठण मार्केटवरच हे मार्केट चालतं. त्यामुळं गठण आता सध्या जे आहे 53,600 रुपये. 54,500च्या पुढे जर मार्केट निघालं, तर मात्र तुम्ही विक्री करायला हळूहळू सुरुवात करायची. जेणेकरून तुम्हाला एक टप्प्यामध्ये चांगल्या प्रमाणात रेट मिळून जाईल आणि तुमचा तोटा पण होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि समजला नसेल तर व्हिडिओ परत पहा. तेव्हा हा व्हिडिओ समजेल. कारण हे थोडंसं किचकट आहे समजण्यासाठी. परंतु एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तेजी लवकर येते आणि या तेजीचा तुम्हाला फायदा उचलायचा आहे. जेव्हा मंदी येते त्यावेळेस तुम्हाला कापूस विक्री करायची नाही. कितीही तुम्हाला थांबावं लागलं तरी थांबा. पण तोट्यामध्ये कोणीही कापूस विक्री करू नका. कारण आपण एकाच गोष्टीसाठी थांबलोय, ते म्हणजे आपल्याला आपल्या मालासाठी व्यवस्थित भाव मिळाला पाहिजे. जर आपला माल फुकट जात असेल, तर तिथं विक्री करून फायदा नाही. त्यामुळं व्यापाऱ्याची पोटं भरण्यापेक्षा आपण आपली पोटं भरायची. त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ जरी काढावा लागला तरी चालेल. कारण आपण कांदा जरी लावला तरी आपण 8-8 महिने कधी-कधी थांबतो. मग कापसाला 3-4 महिने न थांबण्यासाठी काय झालंय? थोडासा खर्च होईल. ठीक आहे, तुमचा जो खूप इमर्जन्सी मेंटेनन्स आहे तो 1-2 क्विंटलमध्ये उरकून घ्या. बाकीचा आहे तसंच ठेवा. मार्केट उचलणार हे एक काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. फक्त काय आहे, की त्याला एक ठराविक कालावधी एक असा असतो, की जिथं मार्केट खूप जास्त उचलतं. कारण डिमांड वाढते आणि सप्लाय कमी पडतो. तर तुम्हाला तीच संधी ओळखायची आणि त्या संधीमध्ये आपलं सोनं करून घ्यायचंय. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल शेअर करायला विसरू नका. कारण आपल्याला लवकरात लवकर एक 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे आणि वाट पाहायची 8,000 मार्केट टप्पा पार होण्याची. धन्यवाद.